नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही सगळं खूप मस्त असणार. तर चुटकी तुला मी काय करून राहिलो, तू काय करून राहिली? हा काल ते पापडांना कुठे ठेवला त्या माहितीये मला दीदी ठेवला होता आल्यावर. रश्मी त्या कुठे ठेवला? तिथंच ठेवला कुठं? हा तिथंच ठेवला होता कुठं? तर किचनमध्ये. तुला काय झालं? मला बरं लागून आलं. काऊन बरं नाही वाटलं? काय झालं तुला? तू नर्वस दिसून राहिली. बरं नाही लागून. सई काय करून राहिली तू? ठेव व्यवस्थित ठेव. हे मोबाईल पाहून आले. मोबाईल पाहून राहिले? आता सुट्ट्या लागल्या म्हणून मोबाईल पाहून राहिले? हा तर मित्रांनो, रश्मीला कालपासून बरं नाही आहे. काल आम्ही नागपूरला गेलो होतो. काल भरपूर प्रवास झाला आमचा आणि काल येताना आणि जाताना पण रश्मीनं काहीच नाही खाल्लं. काल आम्ही येताना जेवण केलं. तिथे म्हटलं जेवण कर, तर ते म्हणे मला काही खायची इच्छाच नाही होऊन राहिली म्हणे. बरोबर आहे ना रश्मी? हे बघा तुम्ही पाहू शकता, हे लोणचं आणि पोळी खाऊन राहिली आणि कांदा. झोपून राहिली काय? यायला म्हणजे तो काही शिकून घ्या बनवायचं. बस झालं तू मी जेवायला भेटते. मी उपाशीच राहा लागते. मी बिमार असली की उपाशीच राहा लागे. व्हॉट इज दिस बाबू? दिस इज नॉट फेअर. व्हॉट इज दिस काय? हा किचन मध्ये जर काम करायचं हा कसं? माणसांना पण ते ठेवायचं कळलं नाही ना. पहिले मी एवढी बिमार राहू ना. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, मी आता माझ्या हातानं माहिती आहे का इथे मस्त खिचडी बनवून देणार आहोत. खिचडी म्हणजे फोडणीचा भात असतो. कोणता? फोडणीचा. फोडणीचा भात. कोणता भात पाहिजे तुला सांग. लोक मेनू आहे तो आपल्याकडे 2-4 मेनू आहे. फोडणीचा साधा भात. भात पाहिजे की खिचडी पाहिजे की मलगोबा? फोडणीचा भात, पण त्याच्यात कांदे असे जाळाचे असे जडके कांदे. जडके कांदे. अजून हिरव्या मिरच्या, अजून जिरं मोहरी, अजून थोडं हळद आणि थोडंसं तिखट. चला, मी आता फोडणीचा भात बनवणार आहोत आणि मला त्याच्यात सपोर्ट करणार आहे चुटकी 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 चुटकी. कांदा कापू ये. कांदा मिरची पासून यायला कापू दे. हा आज बाबू रडे पाहिजे. कांदे कापू. कांदाही तुम्ही कापा, मिरची तुम्ही कापा. मला आता फोडणीचा भात द्या. मी बस एवढी पोळी खातो. हे तापसच ठेवतो. त्याच्यात मला गरम गरम कांदे होऊ द्यायचे. कांदे चांगले होऊ द्यायचे. ते असे जळके. हा, बिर्याणीत कसे कांदे टाकतो वरून, तसे कांदे जास्त टाका, असे जळू द्या. तर मित्रांनो, रश्मीचं असं म्हणणं आलेलं आहे की मी जेवण करणार, पण तुम्ही जर तुमच्या हातानं चांगली मस्त फोडणीची खिचडी करा तर मी खिचडी खाणार. नाही, भात. खिचडी की भात? भात. चल ठीक काय आहे. झालं? मी जर मी तुम्हालाच मागणार आहे ना. मला एकच नवरा आहे ना. मग झोमॅटो बोलवून देऊ काय? झोमॅटोवरून नवरे आले माझा एकच लाडाचा नवरा आहे. डोंबळा डोंबळा गोबरा गोबरा. हे पण मोबाईल चॅम्पियन आहे. मोबाईल पाहून चष्मा लागला बोलले. घर डेकोरेशन कसं करायचं त्याच्यात डोकं जास्त त्या. वा. तर चला मित्रांनो, आता आपलं मिशन चालू होणार आहे. मिशन आता लगेच चालू झालं की तुम्हाला काय अपडेट आहे, कशी खिचडी मी बनवणार आणि त्याची टेस्ट कशी आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. मी हे ताटातच ठेवतो. याच्यातच गरम गरम लागून चमच्या सोबत. वा. कढीपत्ता घेऊ. कढीपत्ता नको टाकू. ते एकच झालंय चालू कुकिंग चॅलेंज. थांब ना. तर मित्रांनो, मी घेतल्या आता मिरच्या. दोनच घेतच आहेत, अजून घ्या 2. जास्त तेज नाही खात ना दीदी? खाते. खात नाही का? आम्ही तेज खाण्यावालेच आहोत. तू पण खाणार आहे का? येस. बरं. तू पण खाणार आहे? अरे बापरे. बस गेलं म्हणजे तोंडाच्या अंदर बरोबर. बरोबर चालतं. बेलणं पण आहे माझी. नाही खाल्लं तर कुसकू खाऊ. मिरच्या दूर भगरे आहे ना. काय आहे म्हणते माझ्यापाशी? ब्रेडला बेलणं तेव्हा मी पण खातो म्हणते. हे मोकळा कर. हात धुतले काय? हाव. आता या मिरचीच्या बियानं तुम्ही दात घासून मी आता तिथं बस. येल्लेलं होतं ते. घे ना. ओ सुम 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 सुम. दीदी ना कैची से कापरे बाबू मिरची उतनी बड़ी वाईतूर तावची है. चावची नाही नो मिरची. पावची. अब आए ना पावची पे. अब देखो कैसा मैं कांदा कापता हूँ. इझी चॅलेंज देऊन दिलं मामीनं. मग काय ते हे बाबू कशी मी डोसा करचा. फक्त तावल चिपकला पाहिजे मग तू. बाबू बारीक कापा ना. बारीक ही काट रहा मैं. वो लंबा नहीं कर रहा ना. याचं तोंड मामी सारखं दिसते मामा. काय बोलायला गोष्टी किती लवकर ओळखून घेतात.
कचरा टाकता का त्याच्यात साईड मध्ये करून राहिलो ना आता. बस मला एवढं फोडणीचा भात करायला लावला घंटे लावून तर काय मी खाणार आहे अरे तो पहिले तो काटना तर पडेगा ना बाबा. बस हा तर मित्रांनो मी आता कांदा आणि मिरच्या कापलेल्या आहे. आता मी काय करणार आहो, आता मी घेणार आहो मसाला डब्बा. चलो अब मैंने कड़े लिया. अब कड़े को पहले धोता हूँ थोड़ा सा. चलो अरे आता हे कढईला मस्त स्वच्छ केलेलं आहे, धुतलेलं आहे. आता हे ठेवतो मस्त गॅसवर. आणि लायटर कुठे गेले, हे लायटर चुटकी याच्या ड्रेसिंग टेबल मध्ये आहे ड्रेसिंग आपल्या टेबल व्हॅक्यूम काय म्हणतात त्याला काय म्हणतो तुझ्याच माहिती. आता गॅस झाला सुरू. फुल ठीक पॉवर आहे. करा. भात को मैं मस्त मोकळा मोकळा करू. त्या भाताने मी मस्त मोकळा मोकळा करून राहिलो आता. कारण की रश्मीला खाताना तिच्या दातात फसला नाही पाहिजे म्हणून. लय दिवसाची तिची इच्छा होती की बा मी काहीतरी बनवून तिथे खाऊ घातलं पाहिजे म्हणून. चला टाका तेल टाका तेल टाकायचं. 2 झाकण ठीक आहे. हम्म. हे ठेवलं इथे. कढई गरम आणि तसं सोडते झाले ना. आता मी पहिले मोहरी पहिले घेतली मी मोहरी. तडतड होऊ द्यायची. तडतड होऊ द्यायची म्हणते चुटकी. मोहरी नंतर जिरं. हे घेतलं मी जिरा. आता 1 चम्मच. हम्म. आता थांबा ना. ठेवायचं. हा ठेवायचा. सई बाई बोलते की ह्या चम्मच घ्या पप्पा. त्याला थोडंसं ऍस्टेटिक हा. चम्मच या जवळून नुसते टाकते खरंच विचारतो. ते पप्पाला करू. पप्पाला चॅलेंज आहे सई. ते पप्पाला चॅलेंज आहे. ते तर नखरे करतो आपण. असंच झालं तसंच झालं. स्वयंपाक करताना जे चटकी जे लागते का नाही ते माहीत पडते जेव्हा स्वतः. अरे बापरे स्वतः जेव्हा करतो तर आता मी करून पाहून राहिलो. बायकोनं म्हटलं कांदे चांगले जळू द्यायचे म्हणे. काळे 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 होऊ द्यायचे म्हणे. काय म्हटलं बायको. आता मग बायकोची तब्येत बघ टणटण होते. तो चमचा काय घेतला जे त्या पोरी नसतं म्हटलं. मग हाच घ्या. कांदे एवढे जाळ कापत असते का पतले ते जळलं तर पतले होणार आहे. ठीक झालं पाहिजे तुला की तू कांदा खाते म्हणून. वो फर्स्ट टाइम है तो ऐसे होता है ना. माणसाला कोणतं काम सांगणं म्हणजे आहे ना मला धगा अगं लागते तू थांब ना. मी फील करून राहिलो की तुला स्वयंपाक करताना किती चटके लागते मला आता माहित पडलं. वो मग इथं फुला लागत इथं फुला कसे करायला फुल पॉवर करा ना. जळते ना मग जराशे. चुटकी म्हणते फुल पॉवर करा. बायको म्हणते असं करा. मी झालो कन्फ्युज पण मी माझा दिमाग लावला. काय काय मला बम दिमाग आहे. सायंटिफिक रिझन. चांगले जडेपर्यंत कांदे होऊ द्यायचे. पण ते कोण मी तळून घेतलं शेंगदाणे पण पाहिजे. बायको जास्त आवडते. थोडं तळून घे शेंगदाणे. शेंगदाणे पण देत ना. बस जास्त नका. आहेस किती भात तू जेवढा आहे तेवढा. संभार आहे ना चुटकी फ्रीज मध्ये आहे. ते समाधान मला. आता ही मिरची कापलेली होती ते पण टाकून दिली आपण. आज संभार बारीक कापा ते पण आपण मस्त ते याच्यामध्ये नंतर करू. तर मित्रांनो हे आता राहिलेलं मीठ होतं. हे मीठ पण टाकून दिलं. हे आता मीठ टाकलं आपण याच्यामध्ये मस्त. एकदम मस्त. माहित आहे काय मी यायला म्हणत जाव की बा सर तुम्ही थोडे पोहे शिकून घ्या खिचडी लावायची शिकून घ्या. नाही त्याला काय वाटतं की मग मला स्वयंपाक करायला लावून शिके नाही माझी तब्येत खराब राहे. मी उठू उठू खिचडी लाव पोळ्या भाजी करू. पण हे माणूस खरंच बाहेरून किती खाणार आहे असं ई त्याला बाहेरून खायचा. काल तर बाहेरचं खाल्लं तब्येत खराब झाली. इले तर शाहरुख खानने म्हटलं ना की आज मी हॉटेल जेवण खाऊ घालतो तर ती शाहरुखली नाही म्हणणार आहे. हो बरोबर आहे ना. हो हा. माझी हेल्थ पहिले महत्वाची आहे. मी माझ्यावर आणि माझ्या हेल्थवर पहिले मी भात टाका पहिले भात टाके. अरे यार आता- खरंच नाही जाऊ द्या. आता मी मीठ मीठ तिखट टाका. तिखट. टाक ना बा. मीठ किती टाकलं 1 चम्मच
अरे बाई, वा. केलं खारं या माणसानं केलं खारं नाही केलं केलं मीठ पाण्यात तुला दिसून आलं बाहेर. बाबू हळद काका हो का अरे बा, मी करतो मग प्रोसेस पण प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टाईल असते. हा, पहिले का धाब्यावर होते काय अरे बाबा हे स्टाईल आहे. हे टाका तिखट. थोडंसं किंचित बस झालं पण टाका लवकर धनिया चल, हे धू बरं धनिया चल छैया छैया बघ, त्या माणसाच्या भरोशावर बसली की चल नाही? छैया 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 सारे इश्क की छाव चल बरं छैया. त्या माणसाच्या ज्यानं मी अंधी घाली अंधी आता त्या माणसाच्या ज्यानं कधी मी बैरी होतो का काय मी अभी मैं ये डालूंगा. तर टाकलं ना, जळून टाकलं ना, जळून टाकलं. मित्रांनो आता मी हे टाकून ना त्यामध्ये मस्त भात तुम्हाला भात यस 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 मी बायकोला मस्त दहीपर्यंत कांदे दिले. वाव 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 सही एक छोटासा कापडान पाडा. पण मित्रांनो खरंच किचन मधलं बाया कामं करते बिचाऱ्या लय कठीण काम आहे. चटके चुटके लागते ते हा माझ्या लक्षात जयपर्यंत कामं करते बिचारे आपल्याला आयतं भेटते खाले आणि आपण त्याच्यात नाटक करतो सैने करतो सैने असं नाही तसं नाही. भात तो बहुत टेस्टी दिख रहा है भाई दूध. भात तो ऐसा बन गया रे लाजवाब उसमें डाल दिया रश्मी मॅडम ने सबा. ते म्हणते ना मित्रांनो एकामेकाचा साथ असल्याशिवाय काही होत नाही. असं असं असते साथ पा संभाळ कापलंच ना. पण मला आज लक्षात आलं रश्मी हॅट्स ऑफ यू ए, हॅट्स. थुकू नका त्याच्यात असं दूर व्हा. पहा मित्रांनो मी बनवलेला आहे मस्त भात. थांब, फोकस 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 कर बरं. वाव नॅक आणि आपली लिंबू आहे का सही पहा लिंबू का नेक मित्रांनो हा बनवलेला आहे मी. इकडे कॅमेरावाले भाऊ मी बनवलेला आहे. मी माझ्या स्वतःच्या टॅलेंटनं बनवलेला आहे. टॅलेंट वाला येस येस. यस माझ्या स्वतःच्या टॅलेंटनं बनवलेला आहे. टॅलेंट टॅलेंट पण बनवताना जे चटके लागले ते मी फील केलं. किंवा रश्मीला पण भाजी बनवताना किती चटके लागत असं. चिटकी पण स्वयंपाक करते तिला किती चटके लागत असं. हमको आज माहीत पडलं म्हणजे चटके लागू लागून नाक मोठं झालं. मी नसतं बरं काय आलूची. उसको खोपा गया. सही पण माहिती आलूची भाजी करते हा ते घासू नका चलो थांबा हा. या आता सर्व करा. अरे महाराणीला आणून द्या तुम्ही तिकडे पाणी आणा सोबत. तर मित्रांनो मी माझ्या मेहनतनं बनवलेला आहे मस्त खिचडी आपला कोणता भात दिलेला आहे फोडणी. फोडणीचा भात बनवलेला आहे. सोबत निंबू पण कापलेला आहे. कांदा पण आहे चम्मच पण आहे लोणचं पण आहे. आता आपण देऊ रश्मी मॅडमला. या मैंने बोला था ना इसी थाली में मैं तेको फोड़नी का भात बना के दूंगा. आप जल्दी से खाओ और टेस्ट कैसे होगा मेरे को बताओ. कलर तर खूपच चांगला दिसून राहिला. है ना माइंड ब्लोइंग. वाह एक नंबर बात केला. पण सही प्लीज टेस्ट. पुन्हा मी तुम्हाला एक सांगतो की बाया स्वयंपाक करते किचन मध्ये मित्रांनो इझी नाही आहे. चटके लागते. हातावर तेलाचे चटके उडले तरी पण मी बनवलं. वाह चुटकीस एक हाँ, दे. नहीं खाती मैं खाती. याच्यामध्ये ना पूर्वाला, मीठ टाका लागत जाय ना ना. आलं टाका लागत ना तिखट टाका लागत ना काही टाका लागत का या मी पाहून तर मी शिकून गेली. काय म्हटलं सही खाऊन पाय ना. खाल्लं मी. खाल्लं काय पूर्वा इस चुटकीच घ्या. चुटकी खरगर सा चांगलं लागते. अरे काय झालं. मित्रांनो हे खुशीचे आसू आहे तिचे की बाबाला एवढं चांगली म्हणून आलेला. मामाला किती चांगली खिचडी बनवली. खुशी का प्यास है मेरा. पूर्वा दे मैंने बनाया देख खा के देख ले. ये देख इस पे चम्मच है. अबे मम्मी के पास.
ये ले ते बोर होना तो ओरलेले सही तूने खाया क्या? एक नंबर. तर मित्रांनो आज मी बनवलेली आहे मस्त फोडणीचा भात आणि एक नंबर झालेला आहे. रश्मीची तब्येत तुम्ही पाहू शकता टनटनाटन झाली मी रश्मी. सकाळपासून जेवली नाही. मस्त छोटी वड्याची भाजी पोळी गेली होती जेवली नाही. हा आता बरं वाटत आहे का ना? जल्दी खा ले और जल्दी खा ले. पूर्वाला पण हा इझीला इझी चॅलेंज होता, हा काहीतरी हार्ड द्यायचा. चॅलेंज चॅलेंज असते आपण ले लिया आपण करके आणि दिखा. फर्स्ट टाइम पाच दिवस तुम्हाला चॅलेंजचे त्यांना फर्स्ट टाइम केला. यस फर्स्ट टाइम केला. टेस्टी झाला. मीठ टाकायचं काम नाही तिखट माहिती आहे टाकायचं का काम माहिती नाही. आहे का तुम्हाला बिर्याणी असो मसाले भात असो किंवा हा फोडणीचा भात असो याच्यामध्ये कांदे जे आपण असे थोडेसे जाडतो की नाही, एक नंबर. बायकोने म्हटलं तर कांदे जळले पाहिजे भरून मी जळेपर्यंत म्हणून जळल्यावर त्याचे जळके माणसं जमतं गेलो. कलर पे मत जाना दिल पे जाना. अपना दिल बहुत साफ है अपन बहुत दिलदार इंसान है जो भी मिलता है I am really वो proud of you. I am हैप्पी हो really- जाता है. समथिंग यू रिलेशन इज माय लाइफ. I like Yes, it yes. beautiful. I am so happy. ओके you know. ओके. तर मित्रांनो आज केला माझ्या नवऱ्यानं फोडणीचा भात पहिल्यांदा केला. खूप छान झाला आणि मी खूप खूप आभारी आहे. तर तुम्हाला कसं वाटलं फोडणीचा भात करताना? बापरे मी सांगितलं मी 2 वेळा नाही 3 वेळा सांगितलं आता पुन्हा चौथ्यांदा सांगतो. मित्रांनो बाया किचन मध्ये कामं अच्छा, करते अच्छा, साधी का? गोष्ट- बरं, बरं. हा. साधी गोष्ट नाही आहे. तर असा होता आजचा माझा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा आणि याच्या पुढे मला सांगा की यांना कोणतं चॅलेंज द्यायचं आपण ते लगेच. पण देऊ. हा, तुम्हालाच आपण ते पण देऊ. तर कसा वाटला माझा ब्लॉग? आवडला ना तर लाईक करा सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय Bye. बाय. चॅलेंज